हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ सुवर्णा मॅम. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकच मराठी वाक्यावरून इंग्रजीतील 12 काळ आणि त्यांच्या रचना शिकणार आहोत. कारण जर तुम्हाला इंग्रजी बोलायचे असेल तर तुम्हाला इंग्रजीतील 12ही काळ माहिती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्या 12 काळातील जे स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजेच 12 काळातील ज्या रचना आहेत त्यासुद्धा माहिती असणं गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील 12 काळ आणि त्यांच्या रचनासुद्धा शिकणार आहोत. आणि एकच मराठी वाक्य हे वेगवेगळ्या काळामध्ये त्याच्या रचनेनुसार कसे ट्रान्सलेट केले जाते ते सुद्धा समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हाईपसुद्धा करा. तर इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे, ती आंबा खाते. आता हेच वाक्य मराठी वाक्य मी इथे वेगवेगळ्या काळांमध्ये मराठीतून खाली लिहिलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. मग आता हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे बघा. वाक्याच्या शेवटचा शब्द म्हणजे हा क्रियापद आहे आणि क्रियापदाचं शेवटचं अक्षर ता, ते, ती असं जर असेल तर तो साधा वर्तमान काळ असतो, हे लक्षात ठेवायचं. मग आता इथे मी काळाचं नावसुद्धा लिहिणार आहे. हा जो आहे तो आहे साधा वर्तमान काळ. मग आता साध्या वर्तमान काळामध्ये इंग्रजीत वाक्याची रचना कशी असते ते आधी आपण समजून घेणार आहोत. तर बघा, इथे सर्वात आधी आपण घेत असतो सब्जेक्ट, ज्यालाच मराठीत आपण म्हणत असतो कर्ता. त्यानंतर घ्यायचे असते V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. आणि जर तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असेल तर क्रियापदाला यस किंवा ई असा प्रत्यय लावला जातो. त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचे असते ऑब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण म्हणतो कर्म. तर बघा, साध्या वर्तमान काळामध्ये इंग्रजीत वाक्याची रचना अशी असते. मग आता या रचनेनुसारच आपण हे वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करूया. सब्जेक्ट कर्ता कोणता आहे? ती. तीसाठी आपण इंग्रजीत वापरतो शी. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद. आता क्रियापद आहे खाते, म्हणजेच खाणे मूळ क्रियापद आहे. तर खाण्यासाठी आपण ईट हा शब्द वापरतो. मग आता शी हा जो आहे, ती हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे, म्हणून आपण जे क्रियापद वापरणार आहोत ईट, त्याला काय लावणार आहोत? EATS, एस हा प्रत्यय लावणार आहोत, म्हणजे शी एट्स. आणि ऑब्जेक्ट काय आहे? काय खाते ती? आंबा. म्हणून आपण इथे आंब्यासाठी वापरतो मँगो. शी इट्स ए मँगो. आता इथे जर मी आंबा खाते असं असतं तर इथे आलं असतं आय ईट ए मँगो, म्हणजे इथे ईटला यस प्रत्यय लागला नसता, हे लक्षात ठेवायचं. फक्त ही असतं तर तेव्हासुद्धा ईटला यस प्रत्यय लागला असता. म्हणजेच तृतीय पुरुषी एकवचनी जर करता असेल तेव्हाच त्याला क्रियापदाला यस किंवा इयस हा प्रत्यय लागत असतो, हे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर नेक्स्ट आहे तिने आंबा खाल्ला. बघा, आता हा जो काळ आहे खाल्ला, ल, ला, ली, ले, लो असं क्रियापदाचं शेवटचं अक्षर जर असेल तर तो असतो साधा भूतकाळ. म्हणजे हे जे वाक्य आहे ते आहे साध्या भूतकाळातील वाक्य. मग आता साध्या भूतकाळामध्ये इंग्रजीत वाक्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेऊया. तर सर्वात आधी इथे घेतला जातो सब्जेक्ट आणि नंतर साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप हे वापरले जाते, त्यालाच आपण म्हणतो V2 फॉर्म. वर्तमान काळामध्ये V1 फॉर्म वापरला तर भूतकाळामध्ये इथे V2 फॉर्म वापरला जातो. आणि नंतर घेतलं जाते ऑब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण म्हणतो मराठीत कर्म. म्हणजे इथे फक्त काय बदल झालेला आहे ते तुमच्या लक्षात येईल की इथे V1 फॉर्म घेतला, इथे V2 फॉर्म घेतला. असे क्रमवारीने आपण काळ शिकलो म्हणजे त्यांच्या रचनेमध्ये काय बदल होत जातो ते सहजपणे लक्षात येईल. आता इथे बघा, सब्जेक्ट इथे आहे तिने. तिने किंवा ती यासाठी सुद्धा आपण वापरत असतो शी. नंतर क्रियापद आपल्याला आता वरती माहिती झालेलंच आहे की खाल्ला म्हणजेच मूळ क्रियापद खाणे असं आहे. मग खाणे याचं पास्ट फॉर्म किंवा V2 फॉर्म तो आहे एट, म्हणजे खाल्ला. एट म्हणजे खाल्ला, ईट म्हणजे खाते. शी एट, तिने खाल्ला. काय खाल्ला? ऑब्जेक्ट का आहे? आंबा. म्हणून इथे येणार आहे शी एट ए मँगो. अशा प्रकारे हे वाक्य कशामध्ये, कोणत्या काळातलं आहे तर साध्या भूतकाळातलं हे वाक्य आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, ती आंबा खाईल. बघा, खाईल म्हणजे भविष्यामध्ये, म्हणजेच हे वाक्य जे आहे ते वाक्य आहे साध्या भविष्यकाळातलं.
मी इथे मराठीतून काळसुद्धा लिहित आहे, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल की कोणत्या काळातलं कोणतं वाक्य आहे. साधा भविष्यकाळातलं हे वाक्य आहे. आता इथे सुद्धा मग स्ट्रक्चर साध्या भविष्यकाळामध्ये कसं असते ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. तर सर्वात आधी असतो सब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण म्हणतो कर्ता. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते सहाय्यकारी क्रियापद भविष्यकाळातलं विल. त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप आणि मग सर्वात शेवटी घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. मग आता इथे बघा, इथे सब्जेक्ट करता सेमच आहे, ती म्हणजेच शी. नंतर आता इथे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरणार आहोत विल. शी विल म्हणजे खाईल, ती खाईल या अर्थाने. नंतर क्रियापदाचे पहिले रूप इट. विल इट म्हणजेच खाईल या अर्थाने. शी विल इट, काय खाईल? आंबा खाईल. म्हणून इथे काय येणार आहे? शी विल इट ए मँगो. बघा, म्हणजे साध्या भविष्यकाळामध्ये वाक्याची रचना, मग ते वाक्य कोणतंही असो. एक हे उदाहरण घेतलेलं आहे मी. अशी अनेक प्रकारची वाक्य आपण साध्या भविष्यकाळात बोलत असतो. तर त्याचं मग रचना तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या रचनेनुसारच मग तुम्हाला लगेच अशा प्रकारे इंग्रजीतील वाक्य बनवता येईल आणि ते तुमचं कधीच चुकणार नाही. शी विल इट ए मँगो म्हणजेच ती आंबा खाईल. अशा प्रकारे मग हे तीनही काळ झालेले आहेत की साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, ती आंबा खात आहे. बघा, खात आहे म्हणजेच आपण समोर एखादी छोटी मुलगी बसलेली असली तर आपण काय म्हणतो, काय करते? ती आंबा खात आहे. म्हणजे तिची ती खाण्याची क्रिया तेव्हा सुरू असते अर्थातच, म्हणूनच आपण अशा प्रकारचं वाक्य बोलत असतो. आणि आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे. म्हणजेच याचाच अर्थ काय झाला की हे जे वाक्य आहे ते चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. म्हणून मी इथे मराठीतून सुद्धा लिहित आहे तुम्हाला समजण्यासाठी की हे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. ती आंबा खात आहे. मग आता ह्या वाक्याची रचना इंग्रजीतील आपण समजून घेऊ. सुरुवातीला घेत असतो आपण सब्जेक्ट. त्यानंतर आता हा वर्तमान काळ आहे म्हणून वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापदं आपण वापरत असतो एम किंवा इज किंवा आर. आता हे कर्त्यानुसार तुम्हाला योग्य ते क्रियापद वापरायचं असते. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते चालू काळामध्ये क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले लोक, म्हणजे जे काही क्रियापद असेल त्याला ING लावायचा. आणि सर्वात शेवटी आपण घेत असतो मग ऑब्जेक्ट. इथे शॉर्टमध्ये लिहिणार मी ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट सेम आहे, ती म्हणजेच शी. आता एकवचनी करता आहे म्हणून शी नंतर काय येत असते? इज. शी इज. नंतर क्रियापदसुद्धा आता आपल्याला वरती माहिती झालेलं आहे, ते आहे खात. म्हणजेच खाणे हे मूळ क्रियापद आहे, त्याला आपल्याला काय लावायचं आहे? ING. म्हणजेच ईटचं काय येणार आहे इथे? ईटिंग. शी इज ईटिंग, ती खात आहे. काय खात आहे? ऑब्जेक्ट आहे, कर्म. क्रिया कोणावर होत आहे? आंबा. म्हणून आपण इथे घेणार आहोत शी इज ईटिंग ए मँगो. बघा, ती आंबा खात आहे. आता आंब्याऐवजी तुम्ही इथे कोणतंही फ्रूटचं नाव टाकू शकता. म्हणजेच हा झाला चालू वर्तमान काळ. आता नेक्स्ट बघा, ती आंबा खात होती. बघा, खात होती म्हणजेच भूतकाळामध्ये ती खात होती. म्हणजेच भूतकाळामध्ये तिची खाण्याची क्रिया ही सुरू होती. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते आहे चालू भूतकाळातलं. वरती चालू वर्तमान काळ पाहिला आणि खाली आहे चालू भूतकाळ. बघा, चालू भूतकाळातलं हे वाक्य आहे. मग आता इथे स्ट्रक्चर कसं येणार आहे? तर इथे बघा, सर्वात आधी इथे सुद्धा सब्जेक्ट आपण घेणार आहोत. आणि आता हा वर्तमान काळामध्ये आपण वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापदं घेतले. आता हा भूतकाळ आहे, मग भूतकाळातली सहाय्यकारी क्रियापदं वॉज किंवा वेअर घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे सुद्धा क्रियापदाचे ING प्रत्यय असलेलं रूप घ्यायचं आणि सर्वात शेवटी घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. बघा, अशा प्रकारे. मग आता तुमच्या फरक लक्षात येईल की चालू वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदात फक्त बदल झाला आहे. चालू वर्तमान काळामध्ये एमिजार वापरायचं, चालू भूतकाळातला तर वाज वेअर. फक्त फरक इथेच झालेला आहे. बाकी जे स्ट्रक्चर आहे ते सेम आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सुद्धा सोपं जाईल. मग आता हे सेंटेन्स कसं होईल चालू भूतकाळात? शी. आता शी नंतर एकवचनी करता आहे तर आपण वाज वापरतो. म्हणजेच इथे येणार आहे शी वॉज. नंतर क्रियापद आहे इट, त्याला ING प्रत्यय लावायचा आहे. म्हणजे सी वॉज इटिंग, ती खात होती. काय खात होती? ऑब्जेक्ट काय आहे? ए मँगो. अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत चालू भूतकाळामध्ये तयार झालेलं आहे. शी वॉज इटिंग ए मँगो, ती आंबा खात होती. आता नेक्स्ट बघा, ती आंबा खात असेल. आपण म्हणतो की खात असेल, म्हणजेच यावरून आपल्याला कळलं असेल की खात असेल म्हणजे भविष्यामध्ये ती आंबा खात असेल. म्हणजेच
खाण्याची तिची भविष्यामध्ये क्रिया सुरू असेल. म्हणजेच हा जो काळ आहे तो कोणता आहे तर चालू भविष्यकाळ आहे. हा जो काळ आहे तो कोणता आहे तर चालू भविष्यकाळ, कारण भविष्यकाळामध्ये पुढच्या तिची ती खाण्याची क्रिया सुरू असेल. मग आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊ. सर्वात आधी तर सब्जेक्टच घेतला जातो. त्यानंतर इथे आपण भविष्यकाळातलं सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत विल आणि विल बी आपण घेणार आहोत. त्यानंतर आपण घेणार आहोत क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप आणि मग सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. बघा अशा याची रचना असणार आहे. मग सब्जेक्ट इथे अर्थातच आहे ती, म्हणजेच शी. नंतर घ्यायचं आहे विल बी. नंतर क्रियापद ईट आहे, त्याचं ING प्रत्यय असलेलं रूप येणार आहे ईटिंग. शी विल बी ईटिंग. आणि ऑब्जेक्ट काय आहे ए मँगो. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे. शी विल बी ईटिंग ए मँगो. बघा आता तुमच्या इथे फरक लक्षात येईल की चालू वर्तमान काळामध्ये, चालू भूतकाळामध्ये आणि चालू भविष्यकाळामध्ये स्ट्रक्चर सेम आहे, फक्त त्याची सहाय्यकारी क्रियापदं इथे बदललेली आहेत. म्हणूनच मी हा व्हिडिओ खास करून घेतलेला आहे की तुम्हाला हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते स्ट्रक्चर लक्षात ठेवायला सोपे जातील जर तुम्ही क्रमाक्रमाने शिकलात तर. आता नेक्स्ट बघा, तिने आंबा खाल्ला आहे. बघा आता इथे काय दिलेलं आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे आणि खाल्ला आहे म्हणजे तिचा तो आंबा खाऊन झालेला आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच हा जो काळ आहे तो कोणता काळ आहे तर पूर्ण वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. पूर्ण वर्तमान काळ. बघा आता पूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्याची रचना इंग्रजीत कशी असते ते सुरुवातीला आपण लिहून घेणार आहोत. सुरुवातीला तर असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर पूर्ण काळामध्ये आपण वर्तमान काळात जर असला तर हॅव किंवा हॅज ही सहाय्यकारी क्रियापदं वापरत असतो, हे लक्षात ठेवायचं पूर्ण काळामध्ये. मग पूर्ण वर्तमान काळ आहे म्हणून पूर्ण वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापदं आपण घेतलेली आहे हॅव किंवा हॅज. ती कर्त्यानुसार तुम्हाला इथे योग्य ती वापरायची असतात. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप तुम्हाला घ्यायचे असते आणि सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. म्हणजेच सब्जेक्ट इथे कोणता आहे तिने किंवा ती म्हणजे शीसाठी आपण वापरत असतो सहाय्यकारी क्रियापद हॅज. शी हॅज एकवचनी कर्त्यासाठी हॅज, शी हॅज. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप. क्रियापद आहे खाल्ला म्हणजेच खाणे, खाण्यासाठी इट. मग त्याचं तिसरं रूप आहे इटन. शी हॅज इटन. तिने खाल्ला आहे. तिने खाल्ला आहे. काय खाल्ला आहे? ऑब्जेक्ट का आहे तर मँगो, आंबा खाल्ला आहे. म्हणजेच हे वाक्य अशा प्रकारे इथे ट्रान्सलेट होईल. सी हॅज इटन ए मँगो. तिने आंबा खाल्ला आहे. हे झालं पूर्ण वर्तमान काळातलं इंग्रजीतलं वाक्य आणि त्याची रचना. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, तिने आंबा खाल्ला होता यावरून आपल्याला कळते की भूतकाळामध्ये तिने आंबा खाल्ला होता म्हणजे खाऊन झालेला होता. इथे सुद्धा क्रिया पूर्ण झालेली होती, पण केव्हा? भूतकाळामध्ये. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते आहे पूर्ण भूतकाळातलं वाक्य. म्हणून आपण मी इथे लिहिणार आहे की पूर्ण भूतकाळ. मग आता इथे वाक्याची रचना कशी असते ते सुरुवातीला आपण लिहून घेऊ इंग्रजीतली. सुरुवातीला तर इथे सब्जेक्ट घ्यायचा असतो. त्यानंतर आपण इथे वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापदे घेतली हॅव किंवा हॅज. आता हा भूतकाळ आहे म्हणून आपण इथे भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत हॅड. त्यानंतर घेणार आहोत क्रियापदाचे तिसरे रूप आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. बघा आता तुमच्या लक्षात येईल की स्ट्रक्चर सेम आहे, फक्त बदल कुठे झाला आहे. इथे वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापदे घेतली, इथे भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद घेतलं. पण इथे दोन ऑप्शन आहे, कर्त्यानुसार तुम्हाला योग्य वापरायचं असतं, पण इथे हॅडच वापरायचं. कर्ता कोणताही जरी असला तरी सहाय्यकारी क्रियापद भूतकाळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये हॅडच वापरायचं, म्हणजे इथे तुमचं कन्फ्युजन होत नाही. मग आता सब्जेक्ट आहे तिने म्हणजेच ती शी. नंतर आपल्याला हॅडच घ्यायचं आहे, शी हॅड. क्रियापदाचे तिसरे रूप इटन. वर्तमान काळातसुद्धा क्रियापदाचे तिसरे रूपच वापरलं, भूतकाळातसुद्धा पूर्ण भूतकाळातसुद्धा क्रियापदाचे तिसरे रूपच म्हणजे शी हॅड इटन. ऑब्जेक्ट का आहे मँगो. बघा शी हॅड इटन ए मँगो. तिने आंबा खाल्ला होतासाठी आपण हॅड वापरलं आणि खाल्ला आहे म्हणून हॅज. हे लक्षात घ्यायचं. फरक तुमच्या लक्षात आलेला असेल. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा,
तिने आंबा खाल्लेला असेल. खाल्लेला असेल म्हणजेच काय, भविष्यामध्ये तिने तो आंबा खाल्लेला असेल. म्हणजेच हा जो काळ आहे तो कोणता आहे, पूर्ण भविष्यकाळ. मी इथे लिहिणार आहे पूर्ण भविष्यकाळातलं हे वाक्य आहे. मग आता पूर्ण भविष्यकाळामध्ये स्ट्रक्चर कसं असते ते सुरुवातीला आपण लिहून घेऊ. तर सुरुवातीला असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर आपण घेत असतो विल हॅव. ही रचना जी आहे ती पूर्ण भविष्यकाळातली आहे, लक्षात ठेवायचं. विल हॅव. त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. आता या स्ट्रक्चरनुसार हे आपण पूर्ण भविष्यकाळात ट्रान्सलेट करू. तिने म्हणजेच ती, म्हणजेच इथे येणार आहे शी विल हॅव. क्रियापदाचे तिसरे रूप तुम्हाला माहिती आहेच, वरती आपण बघितलंच, इटन. सी विल हॅव इटन ए मँगो. म्हणजेच काय, तर तिने आंबा खाल्लेला असेल. बघा आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की पूर्ण जेव्हा आपण वर्तमान काळ असो, भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो, स्ट्रक्चर सेम आहे. म्हणजे सर्वांमध्ये पूर्ण काळांमध्ये क्रियापदाचे तिसरे रूपच वापरले जाते. फक्त बदल कुठे झालेला आहे, तर हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत त्यामध्ये फक्त बदल झालेला आहे. तर आतापर्यंत आपण इंग्रजीतील 9 काळ शिकलो. 9 काळ कोणते, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ, त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. आता 3 काळ राहिलेले आहेत, ते म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ, पूर्ण चालू भूतकाळ, पूर्ण चालू भविष्यकाळ. आता ते जर मी इथे घेतले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे ते जे काळ आहेत ते एका सेपरेट व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे शिकणार आहोत. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.